पण विद्यार्थी मोबाईलच्या माध्यमाने फॉर्म भरत आहे. त्यांनी फॉर्म भरल्यानंतर जसं आपण प्रिंट ओपन करतो, तर प्रिंट ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस आपल्याकडे येत आहे. म्हणजे जो आपला ॲप्लिकेशन फॉर्म आहे, जी प्रिंट आहे, ती दिसत नाही आणि HTML स्वरूपात आपल्याला आपला फॉर्म दिसत आहे. तर आता आपल्याला आपला फॉर्म PDF स्वरूपात कशा प्रकारचा बघायचा, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला कंप्लीटली पूर्ण बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की मी आपल्याला दाखवण्यासाठी नवीन आपल्या ब्राउझरमध्ये ओपन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी सर्व माहिती इथे टाकून घेतो. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे, हा कॅप्चा पण टाकलेला आहे आणि त्यानंतर जनरेटचा ऑप्शन आहे. मी जनरेटवरती क्लिक करतो. त्यानंतर बघा आपल्या इथं डाउनलोड झालेला आहे ॲप्लिकेशन फॉर्म. मी इथं ओपन करतो. ओपन केल्यानंतर बघा अशा प्रकारचा आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म दिसत आहे. आपले PDF स्वरूपात आपल्याला दिसत नाही, HTML स्वरूपात दिसत आहे. फाईल मॅनेजरमधून सुद्धा ओपन करून दाखवतो. बघा आत्ताच इथं डाउनलोड केलेला आहे हा फॉर्म मी आपल्याला ओपन करून दाखवतो. आता ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन येतील. आपण कोणत्या मार्गाने हा फॉर्म ओपन करणार आहे. जसं की मी Google Chrome इथे सिलेक्ट केलं, त्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म इथं आपल्याकडे येत आहे. तर कशा प्रकारचा फॉर्म आपल्याला बघायचा आहे PDF स्वरूपात, ते मी आपल्याला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमाने. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा जो फॉर्म आहे आपला PDF स्वरूपात बघण्यासाठी PDF मध्ये ट्रान्सफर करावा लागणार आहे. जसं की बघू शकता जी प्रिंट आपण मोबाईलच्या माध्यमाने डाउनलोड करतो ती HTML स्वरूपात आपली डाउनलोड झालेली आहे. तर ही जी प्रिंट आहे आपल्याला PDF स्वरूपात कन्वर्ट करायची. त्यासाठी आपल्याला जास्त काहीच करण्याची गरज नाही. तर आपला फॉर्म PDF स्वरूपामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी बघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या फाईलचं नाव बदलायचं आहे. नाव कसं बदलायचं ते मी आपल्याला सांगतो. जसं की ही फाईल मी सिलेक्ट केली. एवढ्यात माझा फॉर्म इथं डाउनलोड केलेला आहे जो मी भरलेला होता तो मला बघायचा आहे. तर मी इथं सिलेक्ट केलं. त्यानंतर इथं आपल्याला 3 ऑप्शन असतील इथं. त्यानंतर इथं रिनेमचं ऑप्शन जिथं पण असेल आपल्या मोबाईलमध्ये रिनेमवरती आपल्याला जायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं जे नाव आहे इथं आपण कोणतंही नाव टाकू शकता. फक्त आपल्याला पुढे जे आहे जसं की बघू शकता अशा प्रकारचं इथं पुढे आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे पुढे जेवढं पण आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. फक्त आपल्याला इथं जे नाव आहे आणि त्याच्या पुढे बघा अशा प्रकारचं .pdf असलं पाहिजे. इथे पुढे आपण कोणत्याही प्रकारचं नाव देऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. जसं की इथं फॉर्म 1 अशा प्रकारचं आणि .pdf असं असणं गरजेचं आहे. फक्त जे नाव आहे ते पुढे असले पाहिजे आणि शेवटी आपल्याला अशा प्रकारचं .pdf अशा प्रकारचं आपल्याला टाईप करायचं आहे आणि त्यानंतर इथं ओकेचं ऑप्शन आहे. इथं आपल्याला सेव्हवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची आपल्याला नोटीस येईल, परंतु आपल्याला पुन्हा इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा ऑटोमॅटिकली हे सेव्ह होऊन जाईल. आता जर विचार केला तर बघा हा PDF मध्ये ट्रान्सफर झालेला आहे. आपण दिलेलं नाव आणि त्यानंतर PDF आणि आधीचा जर विचार केला तर PDF.html अशा प्रकारचं होतं. तर आपण फक्त HTML काढून टाकलेलं आहे आणि हा डॉट काढून टाकलेला आहे. आता मी आपल्याला फॉर्म ओपन करून दाखवतो. तर बघा मी फॉर्म ओपन केलेला आहे. त्यानंतर PDF स्वरूपात आपल्याकडे ओपन होऊन येईल अशा प्रकारचा. तर आपणही सुद्धा आपला फॉर्म अशा प्रकारचा जो डाउनलोड केलेला आहे तो PDF स्वरूपात बघू शकता आणि याची प्रिंट आपण घेऊ शकता.